महाराष्ट्रातील पुढील 72 तास आणि येत्या 5 दिवसांसाठी मान्सूनचा आजवरचा सर्वात मोठा संकटवजा ब्लास्ट होणार आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या आताच्या आलेल्या अत्यंत ताज्या आणि सर्वात महत्त्वाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला असून यामध्ये रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टचा समावेश आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस अतिशय तुटक स्वरूपात पडला। अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग चातकासारखी पावसाची वाट पाहत डोळ्यात तेल घालून बसला होता। काही भागात पेरण्या खोळंबल्या होत्या तर काही ठिकाणी पेरलेली बियाणे उगवण्यासाठी पावसाची नितांत गरज होती। पण आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे की येत्या 5 जुलै पर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून सर्व शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पेरण्या 5 जुलै पर्यंत 100% ओल्या आणि पूर्ण होणार आहेत। पण या आनंदाच्या बातमीसोबतच एक मोठी धक्कादायक घंटा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील ज्या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे ते पुढील 72 तासात थेट ढगफुटी दृश्य म्हणजेच ढगफुटी सारखा थरारक पाऊस पाहायला मिळणार आहे। या पावसामुळे अनेक मोठी शहरे पाण्याखाली जातील, मुख्य रस्ते आणि महामार्ग जलमय होतील आणि नदी नाल्यांना अभूतपूर्व पूर येईल अशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे। पुढील 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे ठरणार आहेत। शेतकरी मित्रांनो आणि सामान्य नागरिकांनो, तुमचा जिल्हा या यादीत आहे का आणि तुमच्या भागात नेमका कधी धोका आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावाच लागेल। आता आपण सविस्तर माहिती समजून घेऊया। अचानक हवामानात एवढा मोठा आणि भयानक बदल का घडून येत आहे? प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणानुसार अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूंनी बाष्पयुक्त ढगांची प्रचंड मोठी यंत्रणा महाराष्ट्राच्या दिशेने सरकली आहे। हवेचा दाब अचानक प्रचंड वेगाने कमी झाला असून मान्सूनची मुख्य ट्रफ लाईन सध्या थेट महाराष्ट्राच्या मध्यभागावरून जात आहे। याचा परिणाम असा होणार आहे की हे ढग एखाद्या विशिष्ट भागात आल्यानंतर तिथे हवेच्या वरच्या स्तरातून प्रचंड वेगाने खाली कोसळतील। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते हा पाऊस शांतपणे न पडता विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह ढगफुटीसारखा बरसेल। काही जिल्ह्यांमध्ये अवघ्या 2 ते 3 तासात तब्बल 150 ते 200 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला जाऊ शकतो। एवढा मोठा पाऊस जेव्हा कमी वेळात पडतो तेव्हा पाण्याचा निचरा होण्यास वेळ मिळत नाही आणि त्यामुळे सखल भाग, रस्ते आणि गावे पाण्याखाली जाण्याचा धोका सर्वाधिक जास्त असतो। अनेक शेतकरी विचारत होते की पाऊस नेमका कधी होईल, तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 1 जुलै ते 5 जुलै हा काळ संपूर्ण राज्याला व्यापून टाकणार असेल। ज्या भागात अजून एक थेंबही पाऊस पडलेला नाही तेथेही नद्यांना पूर येईल एवढा पाऊस या 5 दिवसात पडणार आहे। त्यामुळे हा काळ जितका दिलासादायक आहे तितकाच तो प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी सतर्क राहण्याचा आहे। चला तर मग आता त्या सर्व 12 जिल्ह्यांची सविस्तर माहिती पाहूया, ज्या जिल्ह्यांमध्ये पुढील 72 तासात आणि 5 दिवसात रेड आणि ऑरेंज अलर्ट सह प्रचंड सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आता पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो मुंबई आणि उपनगर, ज्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई आणि आसपासच्या संपूर्ण परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 3 दिवस मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आहे। समुद्राला येणाऱ्या भरतीच्या काळात जर हा पाऊस झाला तर मुंबईतील सखल भाग जसे की हिंदमाता, सायन, सँडहर्ट हे भाग पूर्णपणे पाण्याखाली जातील। लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे जिल्हा, ज्या ठिकाणी ऑरेंज आणि त्याचबरोबर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे शहर आणि विशेषतः पुणे जिल्ह्याचा घाटमाथा परिसर जसे की लोणावळा, खंडाळा, भोर आणि लवासा या भागात ढगफुटी दृश्य पाऊस पडेल। खडकवासला, पानशेत आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस होणार असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होईल। पुकारकरांना आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे।
शेतकरी मित्रांनो, आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली. सतर्कतेचा इशारा आणि मुसळधार. सांगली जिल्ह्यात आटपाडी, जत, कवठेमंकाळ या दुष्काळी पट्ट्यासह संपूर्ण जिल्ह्यात पुढील 3 दिवसात जबरदस्त पाऊस पडणार आहे. आतापर्यंत इथे पाऊस कमी होता, पण आता जिल्हा धुवून निघणार आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी आणि शेतीचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावेत, असा इशारा हवामान खात्याने म्हणजेच IMD ने जारी केला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा, ज्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि पाटण या डोंगराळ भागामध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणांच्या जलसाठ्यात यामुळे मोठी वाढ होईल. घाटांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पुढील 5 दिवस प्रवास टाळावा किंवा प्रवास करताना हवामानाचा अंदाज घ्यावा. आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर. जोरदार पाऊस आणि पूर परिस्थिती. सोलापूर जिल्ह्यात या 5 दिवसात मान्सून पूर्ण ताकदीने बरसेल. सकल भागात पाणी साचणार असून ओढे आणि नाले ओसंडून वाहतील. सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस पेरणीसाठी अत्यंत वरदानकारक ठरणार आहे. परंतु अचानक येणाऱ्या पावसाच्या प्रवाहामुळे शेतातील पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आता येतो 6व्या क्रमांकाचा जिल्हा, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा, ज्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील 72 तास अत्यंत गंभीर आहेत. यामध्ये गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी आणि चंदगड भागात ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, ज्यामुळे कोल्हापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक संपर्क रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे ठाणे, ज्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी या शहरी भागांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे आहेत. शहरी भागात पाणी साचून रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. डोंगराळ भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पालघर, ज्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पालघर जिल्ह्याला समुद्र किनाऱ्याची मोठी पट्टी लाभली आहे. इथे पुढील 72 तासात अत्यंत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. पालघरमधील ग्रामीण आणि आदिवासी पट्ट्यांमधील नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो रायगड, ज्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात महाड, पोलादपूर आणि माणगाव या भागात पावसाचा जोर सर्वाधिक असेल. सावित्री आणि आंबा नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवला आहे. दरडी कोसळ प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाने आधीच देऊन ठेवलेले आहेत. यामध्ये आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी, ज्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 5 दिवस निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळू शकते. यामध्ये चिपळूण, खेड आणि राजापूर या शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि याचा सर्वाधिक धोका या जवळच्या भागातील लोकांना सुद्धा बसणार आहे. वाशिष्ठ नदीच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. मच्छीमारांनी समुद्रात अजिबात जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा आता हवामान खात्याने दिला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग, ज्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषतः आंबोली घाट परिसरात रेकॉर्ड तोड पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताळ कोकणात होणाऱ्या या मुसळधार पावसांमुळे शेतांमध्ये पाणीच पाणी होईल. दक्षिण कोकणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याचा अंदाज आता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक, ज्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिक जिल्हा यामध्ये विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि घाट परिसरात पुढील 3 दिवसात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. गोदावरी नदीला या भागातील हंगामातील पहिला मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
नाशिकमधील धरणे लवकरच भरतील असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 12 जिल्ह्यांमधील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे सल्ले दिले आहेत, जे तुमचे नुकसान होण्यापासून वाचवतील। यामध्ये आता पहिला मुद्दा म्हणजे पेरणीची घाई करू नका। शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी 100 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे, तुमच्या शेतात जर 4 बोटे खोलवर मातीत रुतत असतील तर आताच पेरणी करून घ्यायला हरकत नाही। पण ज्या ठिकाणी अजूनही मनावासा पाऊस पडलेला नाही, शेतकरी चातकासारखी वाट पाहत आहेत, त्या ठिकाणी 5 जुलै पर्यंत आता पावसाची वाट पहा। संपूर्ण सविस्तर पाऊस झाल्यानंतर आणि तुमच्या शेतात किमान 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका। नंबर 2, शेतातील पाण्याचा निचरा। ज्या शेतकरी बांधवांनी आधीच पेरणी केली आहे आणि पिके उगवून आली आहेत, त्यांनी आपल्या शेतीची पाहणी करावी। शेतात पाणी साचून राहिल्यास पिके पिवळी पडतात आणि मुळे सडतात, त्यामुळे शेताच्या बाजूने चर खोदून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था आताच करून ठेवावी। नंबर 3, विजा आणि पशुधनाची काळजी। या 5 दिवसांच्या पावसात विजांचा कडकडाट प्रचंड असणार आहे। शेतात काम करताना विजा चमकू लागल्यास झाडांचा आसरा अजिबात घेऊ नका। आपल्या गायी, म्हशी, शेळ्या किंवा बैल यांना झाडांखाली अथवा विजांच्या खांबांजवळ बांधू नका। त्यांना सुरक्षित आणि छतांच्या खाली सुरक्षित ठिकाणी ठेवा। शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यांमधील सर्वसामान्य नागरिकांना, नोकरदार वर्गाला आणि प्रवाशांना नम्र आव्हान आहे। पुढील 72 तास अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे आहेत। जर खूपच आपत्कालीन किंवा महत्त्वाची कामे नसेल तर घराबाहेर पडणे टाळा। विशेषतः लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना पाण्यात जाण्यापासून रोखा। नदी किंवा ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना अंदाज न घेता गाडी पुढे नेण्याची चूक करू नका। अनेक अपघात याच निष्काळजीपणामुळे होतात। प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांवर आणि हवामान खात्याच्या अपडेटवर लक्ष ठेवा। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार हा पाऊस जरी सुरुवातीला संकट वाटत असला तरी महाराष्ट्रातील धरणांचे साठे भरण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे वर्षभराचे उत्पन्न निश्चिंत करण्यासाठी हा अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर ठरणार आहे। 5 जुलैपर्यंत महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल। तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे? तुमच्या भागात पाऊस सुरू झाला आहे का? हे खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याच्या नावासह नक्की लिहून कळवा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना सुद्धा तुमच्या जिल्ह्यातील अप टू डेट माहिती मिळून जाईल। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर, गावातील व्हॉट्सअपवर आताच शेअर करायला विसरू नका। कारण तुमचा एक शेअर कोणाचे तरी प्राण वाचवू शकते। कारण तुमचा एक शेअर कोणाचे तरी लाखो रुपयांचे नुकसान वाचवू शकते। अशाच माहितीपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी, हवामान अंदाजासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची। जय हिंद, जय महाराष्ट्र।